लोकोत्तरा महाविहाराचे महासचिव पूज्य भदंत काश्यप महाथेरो यांच्या वतीने आयोजित बालश्रामणेर प्रशिक्षण शिबिराचा समारोप मोठ्या उत्साहात धम्ममय वातावरणात पार पडला। सदर बालश्रामणेर प्रशिक्षण शिबिर पूज्य भदंत बोधिपालो महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली धम्ममय वातावरणात पार पडलं। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्ममय भारत करण्याच्या उद्देशाने सदर शिबिरामध्ये आठवडाभर तथागत भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्मांची शिकवण देण्यात आली आहे। तक्षशिला बुद्ध विहार मुकुंदवाडी येथे गुरुवार दिनांक 11 जून रोजी बालश्रामणेर प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली होती। पूज्य भदंत बोधिपालो महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली धम्ममय वातावरणात सुरुवात करण्यात आल्यानंतर आठवडाभर सदर शिबिरामध्ये धम्माचं ज्ञान सहभागी श्रमणेर यांना देण्यात आलं। सदर शिबिरामध्ये भदंत धम्मानंद थेरो, पूज्य भिक्खू विनयशील, पूज्य भिक्खू कुलदीप, पूज्य भिक्खू धम्मरत्न, पूज्य भिक्खू राहुल, पूज्य भिक्खू उपाली, पूज्य भिक्खू इदिपियो यांचे विविध विषयांवरती मार्गदर्शन झाले। कमी वयातील मुलांवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असणारे बौद्ध धम्माचे सुसंस्कार व्हावेत, त्यांची स्मरणशक्ती वाढावी, तसेच शीलवान, सदाचारी, संयमी, मातापिता, वडीलधारी माणसे व गुरुजनांचा आदर करण्याचे गुण विकसित व्हावे, ते सर्व प्रकारच्या व्यसनापासून, पापापासून अलिप्त व्हावे, या उद्देशाने सदर शिबिर भदंत काश्यप महाथेरो यांच्या वतीने घेण्यात आलं होतं। शिबिर गुरुवार दिनांक 11 जून रोजी सुरू होऊन बुधवार दिनांक 17 जून रोजी संपन्न झालं। यामध्ये 10 ते 20 वर्ष वयोगटातील मुलांना शिबिरात प्रवेश देण्यात आला होता। त्या मुलांच्या उज्ज्वल प्रकाशमान भविष्यासाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलं असल्याचं लोकोत्तरा महाविहाराचे महासचिव पूज्य भदंत काश्यप महाथेरो यांनी कळवलं आहे। सदर शिबिरामध्ये 50 श्रामणेर सहभागी झाले होते। तर या शिबिरासाठी सारीपुत्त विपत्सना धम्मानाग सेवाभावी संस्था, तक्षशिला बुद्ध विहार, रामनगर, संजयनगर, मुकुंदवाडी यांच्या वतीने विशेष सहकार्य लाभलं। याबरोबरच शिबिर यशस्वी करण्यासाठी आसाराम गायकवाड, अरविंद अवसरमोल, राकेश बोरकर, केशवराव गायकवाड, देवीदास सेवले, बाळासाहेब निकाळजे, सोपान मगरे, आर नेमाडे, योगेश मस्के, वंदना खरात, संगीता कंगावणे, बिजला गडवे, चंद्रकला पटेकर, सत्यशिला हेवराळे यांच्या वतीने परिश्रम घेतले आहेत। नमो बुद्धाय। दिनांक 11 जून ते 17 जूनपर्यंत तक्षशिला बुद्ध विहारामध्ये मी स्वतः बालश्रामणेर शिबिराचं आयोजन केलेलं होतं। यामध्ये उद्देश असा होता की या सुट्टीच्या कालावधीमध्ये लहान मुलांचा इतरत्र वेळ गेल्यापेक्षा धम्मकार्यामध्ये लागावा, त्यांना सद्धर्म समजावा, ते सदाचारी बनावेत, सद्गुणी बनावेत आणि बाबासाहेबाला अपेक्षित असणारे सदाचारी बनावेत। बाबासाहेबांनी सदाचाराची खूपच मोठी प्रशंसा केली आहे। आपण पाहतो की जगामध्ये अनेक विद्वान झाले, बाबासाहेब त्यामध्ये सर्वात अग्र आहेत। तर ते यासाठी पण आहेत, 22 डिग्र्या बाबासाहेबांकडे आहेत, त्यामध्ये ते निष्णात आहेत। असे असताना बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्त्व जर कशाला दिलं असेल तर ते नीतिमत्तेला दिलेलं आहे, सदाचाराला दिलेलं आहे। आणि त्यांनी बौद्ध धर्म त्यासाठी स्वीकारला की बौद्ध धर्मामध्ये सर्वात महत्त्वाचं स्थान जे आहे तर ते बुद्धांनी नीतिमत्तेला दिलेलं आहे। आणि म्हणून बाबासाहेबांच्या त्या संकल्पनेला अनुसरून समाजातील अधिकाधिक जे काही बालक बालिका आहेत तर ते आत्तापासून जर नीतिमान बनतील तर ते एक समाजाचा मोठा एक आधारस्तंभ बनतील। आणि म्हणून या कोवळ्या मनावरती बौद्ध धम्माचे सुसंस्कार रुजावेत, या उद्देशाला अनुसरून हे बालश्रामणेर शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं। पॉम्पलेट प्रसारित केल्यानंतर त्याला तेवढा प्रतिसाद नव्हता, परंतु जसजसा शिबिराचा कालावधी जवळ आला तसतसा प्रचंड प्रतिसाद मिळत गेला। पाहता पाहता 50 मुलं या शिबिरामध्ये सहभागी झाले आणि अजूनसुद्धा जे मातापिता होते की त्यांना अपेक्षा होती की आमच्या मुलाला या शिबिरामध्ये सहभागी होता यावं, त्यासाठी विनंती करत होते। अशा 15 मुलांना नाईलाजाने नाही म्हणावं लागलं, कारण की त्यांच्या राहण्याची व्यवस्था करता येत नव्हती। या गोष्टीला अनुसरून हे लहान मुलांचं शिबिर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं संपन्न झालं। हे संपन्न करण्यासाठी मला पूजनीय भदंत बोधिपालोजी महास्थवीर यांचं मार्गदर्शन लाभलं। त्यांच्या मार्गदर्शनामध्ये हे आयोजित केलं गेलं। या शिबिरामध्ये शिकवण्यासाठी पूज्य भदंत धम्मानंद थेरो, पूज्य भिक्खू विनयशील, पूज्य भिक्खू कुलदीप, पूज्य भिक्खू धम्मरतन, पूज्य भिक्खू राहुलो
पूज्य बनते इद्दीपयो आदी हे सर्वांनी मदत केल्यामुळे, हे टीमवर्क झाल्यामुळे हे शिबिर खूप चांगल्या प्रकारचं यशस्वी झालं. अतिशय सुंदर आणि या विहाराचा प्रशस्त परिसर, यामध्ये सर्व सुखसुविधा असताना या विहाराची जी काही संस्था आहे, सारीपुत्त विपश्यना धम्मनाथ सेवाभावी संस्था, या संस्थेचे पदाधिकारी, अध्यक्ष सन्माननीय आसारामजी गायकवाड, सचिव अरविंदजी अवसरमोल साहेब, देवीदास येवले, सोपान मगरे, बाबासाहेब निकाळजे, केशव गायकवाड आदी जे पदाधिकारी आहेत, तर त्यांनी खूप चांगल्या प्रकारची मदत केली. राकेश बोरकर यांनी सुद्धा आर्थिक मदत करून हे विहार सक्सेस करण्यासाठी योगदान दिलं. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.